संजय राऊत म्हणतात मुख्यमंत्री पदाचं नाव देखील जाहीर केलं जाणार आहे। याच मुख्यमंत्री पदाच्या नावावरनं सेजल बरंच महायुतीमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये खरं तर बेबनाव झाल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र दुसरीकडे नाना पटोले यांच्या सीएम पदाच्या चर्चेवर संजय राऊतांनी आणखी एक मोठं भाष्य केलेलं आहे, विधान केलेलं आहे। काँग्रेस जर पटोलेंना मुख्यमंत्री बनवणार असेल तर तसं त्यांनी जाहीरच करावं। तर राहुल गांधी खरगेंनी पटोलेंचं नाव जाहीर करावं असं संजय राऊत यावेळेस म्हणतात। काँग्रेसला आवाहन त्यांनी केलेलं आहे। काँग्रेसकडून पटोले यांना सीएम करण्याच्या चर्चांवर संजय राऊत यांनी आता हे वक्तव्य केलेलं आहे। तर मग आपण बघितलेलं होतं उमेदवारीवरून सुद्धा काँग्रेस आणि ठाकरे गटात वाद झाला होता आणि पुन्हा काहीसं तसंच सूचक वक्तव्य राऊतांचं। नहीं, मैं ये नहीं मान लूंगा और कोई नहीं मानेगा कि महाविकास आघाड़ी की सरकार हम बैठकर तय करेंगे। अगर नाना पटोले जी ने ऐसा कहा है और नाना पटोले जी को कांग्रेस हाईकमांड ने कहा है कि आप मुख्यमंत्री बन रहे हो, तो राहुल गांधी, प्रियंका, सोनिया, खरगे साहब ने इस प्रकार से ऐलान करना चाहिए। अजून कुठली चर्चाच नाही आहे, त्याच्यावर मी आता चर्चा काय करावी? संजय राऊत साहेब काही ज्यांचं ते हायकमांड असल्यामुळे ते काही बोलू शकतात, त्यांना अधिकार आहे तो।